या ठिकाणी आम्ही कामं करून जर 8 दिवसापूर्वी आलेल्या उमेदवाराला भाजप जर या ठिकाणी संधी देत असेल तर त्या ठिकाणी ही मला वाटतं माझ्यावर अन्याय झाल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे मी या निवडणुकीला मी सकारात्मकतेने या ठिकाणी सामोरे जाईल. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. मी रमेश ससार. आपण पाहतोय मान पंचायती समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं 2 महिलांसाठी एबी फॉर्म देण्यात आले आणि त्यामुळे एक नवा ट्विस्ट निर्माण झाला की नेमके अधिकृत उमेदवार कोण. आज मान या ठिकाणी काळभैरवनाथ मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींनी आज प्रचाराचा शुभारंभ केला उमेदवारांचा. आणि हे घडत असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी रुपाली नवनाथ बोडके यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर त्या ठिकाणी केलं. आपण भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार युगंधरा नवनाथ पारखे आहेत आणि त्यांनी देखील भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळवलेली आहे. या बाबतीत आपण त्यांचे पती भाजपाचे प्रदेश सचिव नवनाथजी पारखे यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. नवनाथजी, खरं काय हा ट्विस्ट आहे आणि नेमकं काय घडलं की 2 लोकांना उमेदवारी दिली आणि तो हा नेमका पेच काय घडला आहे? खऱ्या अर्थानं मी छत्रपती शिवरायांनी शंभूराजांचे विचार आत्मसात करून चालणारा मानणारी भारतीय राज्यघटनेचं संविधान मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी जो ट्विस्ट तुम्ही म्हणताय तो निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थानं आपणाला जी माहिती मिळते तर या ठिकाणी माझी उमेदवारी ही निवडणूक आयोगाने अधिकृत केलेली आहे. त्याच्यामुळे पुरस्कृत उमेदवार देण्याची या ठिकाणी काही गरज नव्हती असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. खरं तर पुरस्कृत उमेदवार देखील आज जिल्हाध्यक्षांनी जाहीर केला आहे आणि तुम्हाला देखील निवडणूक आयोगाच्या दृष्टीने की तुम्ही तुमचा एबी फॉर्म जोडून त्या ठिकाणी तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मग असं असताना जर पुरस्कृत उमेदवाराविरुद्ध तुमची भूमिका काय राहील की तुम्ही स्वतः लढणार की कसं राहणार आहे तुमचं? खरं तर ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मी निर्णय घेण्यापेक्षा माझी जनता, माझे कार्यकर्ते हे सर्वजण मंडळी या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने या निवडणुकीला आम्ही 100% सामोरं जाऊ आणि विजय आपलाच होईल याची शंका नाही. विजयाची खात्री तुम्ही देत आहे, परंतु भाजपाचे जे पदाधिकारी असतील किंवा तालुका लेवलचे जे काही पदाधिकारी आहेत, स्थानिक नेतृत्व आहे, मग यांना देखील हे पुरस्कृत उमेदवाराच्या मागे असताना तुम्हाला एक म्हणजे ही निवडणूक तुम्ही जरी कमळाच्या चिन्हावर लढत असाल तरी एक अपक्ष लढल्यासारखीच भावना या ठिकाणी निर्माण होईल असं काय वाटतंय? खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आणि गेली 10 वर्ष आम्ही या ठिकाणी या पक्षाची शिस्त पाळत आहोत. आणि मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये भाजपची सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आम्ही आहोत. जर 10 वर्ष या ठिकाणी आम्ही कामं करून जर 8 दिवसापूर्वी आलेल्या उमेदवाराला भाजप जर या ठिकाणी संधी देत असेल तर त्या ठिकाणी ही मला वाटतं माझ्यावर अन्याय झाल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे मी या निवडणुकीला मी सकारात्मकतेने या ठिकाणी सामोरे जाईल अशी या ठिकाणी खात्री देतो. म्हणजे ही निवडणूक तुम्ही 100% कमळाच्या चिन्हावर लढणार? ही निवडणूक मी 100% जनतेच्या आशीर्वादाने, वारकऱ्यांच्या आशीर्वादाने, माझ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने या ठिकाणी लढणार आणि ती जिंकणार ही 100% खात्री सांगतो. ही निवडणूक लढणार आणि जिंकणार या आत्मविश्वासाने नवनाथ पारखे यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं आगामी काळात आपण पाहूयात की नेमकी काय या मतदारसंघात उलथापालथ होती आणि नेमकं मतदार राजा कोणाला कौल देतो